दत्त जयंतीच्या निमित्तानं स्वामींच्या गुरु लीलामृत ग्रंथाचं पारायण अनेक ठिकाणी केलं जातं, पण ते कसं करावं या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन चला जाणून घेऊया। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा होत असतो। दत्त जयंती या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावावर नेहमीच्या तुलनेनं 1000 पटींनी कार्यरत असते असं म्हटलं जातं। गीतेमध्ये 10व्या अध्यायात विभूती योग सांगताना भगवंतांनी मासानाम मार्गशीर्षाहम म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असं म्हटलंय। मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो, कारण या महिन्याचं पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असतं। दत्त जयंतीला दत्तप्रभू आणि दत्तावतारांचे विशेष पूजन नामस्मरण केले जाते। अनेक ठिकाणी गुरुचरित्र वाचले जाते। दत्त जयंतीच्या निमित्तानं दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज यांच्या गुरु लीलामृत या ग्रंथाचं पारायण करणं शुभ मानले जातं। मग यंदा गुरुवारी दत्त जयंती येणं अनेक अर्थानं शुभ मानले जाते। 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती आहे। मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त गुरूंची मनोभावे नाम जप आदी उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते। दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्यांचे श्रद्धास्थान आहेत। स्वामींची महती सांगावी तेवढी कमी आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी या कालातीत शुभाशीर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक स्वामी चरणी लीन होत असतात। निर्मळ भक्ती आणि मनातील प्रामाणिक भाव स्वामींना हवे असते। पूर्ण समर्पणानं, विश्वासानं आणि श्रद्धेनं स्वामी सेवा करावी असं म्हटलं जातं। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथ संपदा, स्तोत्रे, श्लोक, मंत्र असून भाविक याचा लाभ घेत असतात। श्री गुरु लीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत। याचे नित्य नियमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत। स्वामींच्या लीलांचं वर्णन ज्या ग्रंथात आहे तो म्हणजे श्री गुरु लीलामृत। श्री गुरु लीलामृत या पोथीत जसं सांगितलं असेल तसे अध्याय पठणास प्रारंभ करावे। त्यापूर्वी एक दिवा कायम तेवत ठेवावा। पोथीला अक्षता, फुलं वाहावीत।